राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीला वेग आलाय। महायुती सरकारनं कॅबिनेट बैठकीत कर्जमाफीच्या निर्णयावर नुकतंच शिक्कामोर्तब केलंय। सुमारे 36,585 कोटी रुपये खर्चाच्या योजनेतून राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। याशिवाय प्रामाणिकपणे आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या 23,63,000 शेतकऱ्यांना प्रत्येकी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान थेट बँक खात्यात दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थेट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारनं जाहीर केली आहे। त्याचा अध्यादेशही जारी करण्यात आलाय। सुमारे 36,585 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतून राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। यामध्ये 2 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज असलेल्या 16,48,000 शेतकऱ्यांमधील 17,55,000 कर्जदार शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारवर 14,754 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे। विशेष म्हणजे यंदा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्याबरोबरच त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे। या योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थेट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। या योजनेसाठीची वेबसाईट आता कार्यान्वित झाली आहे। या योजनेची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरण्यासाठी रांगेत उभं राहावं लागणार नाही। बँका आपल्याकडील पात्र कर्जधारकांचा सर्व डेटा थेट वेबसाईटवर अपलोड करणार आहेत। 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या 2,90,000 शेतकऱ्यांना दिलासा देताना सरकारनं 2 लाखांवरील थकबाकी भरण्यासाठी 31 मार्च 2027 पर्यंतची मुदत दिली आहे। ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यातही सरकार 2 लाख रुपये जमा करणार आहे।